आत्ता सकाळपर्यंत भारतीय जनता पार्टीनं एकही फॉर्म दिलेला नाही। आम्ही त्यांनी संध्याकाळी काल 3 वाजता प्रस्ताव दिला होता आणि या प्रस्तावाचा आम्हाला अपेक्षा होती की ते उत्तर देतील आम्हाला, पण त्यांनी आम्हाला कुठलंही उत्तर दिलेलं नाही। आणि आता आम्ही ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस आम्ही सगळे एकत्र आलो आणि आता बी फॉर्म मात्र आम्ही फक्त आमच्या 50 जागा ज्या होत्या त्यांना बी फॉर्म दिले होते आणि उरलेले 37 बी फॉर्म जे आहेत ते आता आम्ही देणार आहोत, कारण आम्ही ऐकतो युती तुटली। ते फोन उचलत नाहीत, बोलत नाहीत आणि जे ठरलं होतं 2 दिवसापूर्वी त्याप्रमाणे आम्ही प्रस्ताव दिला होता। जर त्यांना नकोच होतं काल रात्री त्यांनी बसायला पाहिजे होतं, आम्ही तयार होतो, बट आम्ही वेट करत होतो। पण त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपाचा अहंकार आहे त्याच्यामुळे युती। अहंकार भाजपमध्ये मुळेच नाही। जर अहंकार असता तर आम्ही त्याच वेळेस सांगितलं दिलं असतं। आम्ही उलट युतीची वाट पाहत होतो आणि आज त्यांनी आत्ता जाहीर केलं युती तुटली म्हणून आता आम्ही मात्र बी फॉर्म देणार आहोत। पण त्यांचं असं म्हणणं आहे की आता मैत्रीपूर्ण लढत नाही, थेट लढत होणार आहे। हो, मैत्रीपूर्ण असो थेट असो, जी काय लढत होती लढतच आहे शेवटी। मैत्रीपूर्ण लढत म्हणजे लढतच आहे शेवटी। त्यांच्या परस्पर त्यांच्या विरोधात आमचे उमेदवार, आमच्या विरोधात त्यांचे उमेदवार जर उभा करायचे असतील तर आम्हाला करावंच लागेल। आमच्याकडे सुद्धा उमेदवार आहेत। अजूनही आम्ही अजून दरवाजाच्या बाहेर पडलेलो नाही। बी फॉर्म आम्ही दिलेले नाहीत। इच्छा असेल त्यांची तर आम्ही बी फॉर्म आम्ही देणार नाही आहेत, त्यांनी पण बी फॉर्म देऊ नयेत। पण हे सगळं होत असताना भाजपात नेमका कुठं कट शिजला हेही त्यांना माहीत आहे। भाजपात कुठंही कट शिजला नाही। जे 2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, त्यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व बी फॉर्म द्यायचं ठरवलं होतं। कुठलीही जागा आम्ही एक्स्ट्रा मागितली नव्हती किंवा त्यांना आम्ही दिलेली नव्हती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।